कृषी सेवक भरती 2026 ची लवकरच जाहिरात येणार आहे. तुम्ही देखील तयारीत राहिलं पाहिजे आणि परीक्षा पॅटर्न नेमका काय असू शकतो याच्या संदर्भाची एक महत्त्वपूर्ण अपडेट जे आहे तर ते आपल्या हाती जे आहे तर ते येते मित्रांनो. म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितला पाहिजे. नमस्कार, मी गणेश मानकर, इग्नाइट ॲग्रिकॉस या आपल्या युट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. बघा मित्रांनो, तुम्हालाही ही अपडेट माहिती झाली असेल की नुकतंच महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्याकडून 22 जुलै 2026 ला एमपीएससी संयुक्त गट क परीक्षेत मोठा बदल करण्यात आलेला आहे. आणि आपली जी कृषी सेवक आहे ना मित्रांनो, तर ती गट क मध्ये आहे. लक्षात घ्या, ती गट क या संवर्गात येते. आता आयोगाने काय केलं माहितीये का, तलाठी सारखं हे जे पद आहे हे डायरेक्टली याच्यात ऍड करून टाकलं. कशात? गट क पूर्व परीक्षेत जे आहे तर ते ऍड केलं. बघा, महसूल वन विभाग, ग्राम महसूल अधिकारी, तलाठी हे पद 1539 जागा इथं ऍड झालेल्या मिळतात. त्यासोबतच इतरही जागा ऍड झालेल्या आहेत. एक कृषी विभागाचं एक पद आहे मित्रांनो. बघा, कृषी विभाग ज्याचं नाव आहे सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी, तांत्रिक संवर्गाचं पद आहे मित्रांनो, टेक्निकल पद आहे. 254 जागा याच्यातच ऍड करून टाकल्या गट क मध्ये. म्हणजे माझा सांगायचा उद्देश काय की कृषी सेवक देखील या गट क मध्ये ऍड होऊ शकते का? तर मित्रांनो, याचे चान्सेस सर्वात जास्त आहेत. याचे चान्सेस जास्त आहेत मित्रांनो, कारण की ती त्याच्यात जी आहे तर ती समाविष्ट होऊ शकते. असे जे आहेत तर ते संकेत जे आहेत तर ते मिळत आहेत. याच्यामध्ये आपली 25 ऑक्टोबरला जी आहे तर ती पूर्व परीक्षा आहे. आणि ही परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होणार आहे. म्हणून त्यांनी तर सांगितलेले पण की वेळोवेळी जी काही मागणी पत्र प्राप्त होत आहेत तर ती मागणी पत्र हळूहळू जे आहेत तर ते याच्यात समाविष्ट देखील केले जातील. तुम्हाला जर माहिती असेल की एक जी आर आलेला होता सामान्य प्रशासन विभाग यांच्याकडून 5 मे 2026 चा भरती प्रक्रिया सुसूत्रीकरण आणि सुधारणांचा. त्याच्यामध्ये आपल्याला आपलं जे कृषी सेवक पद म्हणजे सहाय्यक कृषी अधिकारी हे जे पद आहे तर हे पद आता एमपीएससी कडे गेलेले मित्रांनो. एमपीएससी कडे गेलेलं आहे, असिस्टंट ऍग्रिकल्चर ऑफिसर. तर हे पद आता एमपीएससी कडे गेलेलं आहे. तर एमपीएससीच्या माध्यमातून हे पद आगामी काळात भरण्यात येऊ शकतं. आणि ज्या पद्धतीने तलाठी गट क मध्ये गेली तर ही देखील गट क च्या स्वरूपात जी आहे तर ती इथं ही परीक्षा इथं बघायला मिळू शकते. आता याचे अर्ज 5 ऑगस्ट पर्यंत भरता येणार आहे. मुळात हा प्रश्न निर्माण होतो की समजा आता ही जाहिरात नाही आलेली आहे. आता बघा, ज्यांचा कृषी डिप्लोमा झालेला आहे ना, म्हणजे तुम्हाला एक समजून घेणं गरजेचं आहे, व्यवस्थित माझं समजून घ्या मित्रांनो तुम्ही. ज्याचा कृषीमध्ये डिप्लोमा झालेला आहे त्याला प्रॉब्लेम आहे, त्याला फॉर्म नाही भरता येणार. परंतु ज्याची पदवी झालेली आहे ना, तर अशा सर्व विद्यार्थ्यांना माझी रिक्वेस्ट असेल की तुम्ही फॉर्म भरा, अवश्य फॉर्म भरा. फॉर्म का भरा? पहिलं कारण तर तलाठी म्हणजे आधी पण आणि आता पण तुम्ही कधी बघा कोणत्याही वर्षी कृषीच्या उमेदवारांचं तलाठी पास होण्याचं प्रमाण हे जास्तच असतं, कारण की त्याच्याशी संबंधित बरेच कामं जे आहेत तर ते असतात मित्रांनो. तर इथं लक्षात घ्या की तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे, तुम्ही तलाठी म्हणून जो आहे तर तो फॉर्म भरा. तलाठी याची परीक्षा एकच होणार आहे म्हणून त्याच्याविषयी काही टेन्शन नाही आहे. आणि तलाठी याची ही परीक्षा एकत्र होणार असल्यामुळेच आपण काय केलेलं आहे की तलाठीसाठी जी बॅच आपण लॉन्च केलेली ती बॅच पूर्व परीक्षेची बॅच तुम्ही जॉईन करू शकतात. लाईव्ह स्वरूपाची बॅच आहे. सध्या 50% ऑफ आहे. डायरेक्टली 2999 मध्ये ही संपूर्ण बॅच भेटेल. महाराष्ट्रातून सर्वाधिक जास्त तलाठी ज्या अकॅडमीने घडवले, ज्या टीमने घडवले, ती टीम तुम्हाला स्वतः मार्गदर्शन करणार आहे. इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही आपल्या तलाठी बॅचला जे आहे तर ते एनरोल करू शकता. आता या पदवीधारकांना यावेळी डबल संधी देऊ शकते. एक तर तलाठीची तर आहेतच तुम्हाला, सोबतच कृषी सेवेची जर भविष्यात ऍड झाली तर ते तुम्हाला फायदा होऊ शकतो. आता हा ज्यांचा डिप्लोमा झालेला आहे मात्र त्यांना पुन्हा फॉर्म भरू द्यावा लागेल. फॉर्म भरण्यासाठी मुदत द्यावी लागेल कारण की आता ती इनइलिजिबल दाखवता ना. डिप्लोमा बेसवर, कृषीच्या डिप्लोमाच्या बेसवर कुठल्याच पदाला अप्लाय करता येत नाही. पदवीच्या बेसवर तो एनी ग्रॅज्युएट म्हणून तलाठीला अप्लाय करू शकतो. म्हणून पहिलं तर काय करा की ज्यांची पदवी झालेली आहे त्यांनी तलाठीसाठी फॉर्म भरा, कारण की तुम्ही तलाठीसाठी पण जे आहे तर ते इथे इलिजिबल होतात. तलाठीसाठी तुम्हाला फायदाच आहे. तलाठीची तर थोडी आणखी चांगली वेतन श्रेणी, तलाठी पद पण छान आहे कृषी सेवकपेक्षा. आता ज्यांचा डिप्लोमा आहे त्यांनी काय करावं? त्यांच्यासाठी माझं असं सजेशन असेल की तुम्ही अभ्यास कशा पद्धतीने करावा, तर तुम्ही जो काही यांचा पूर्व परीक्षेचा सध्याचा अभ्यासक्रम आहे त्या पद्धतीने करावा. मे बी याच पद्धतीने येऊ शकतं. म्हणून ज्यांचा आता नाही त्यांना तुम्हाला फॉर्म नाही भरता येणार, म्हणजे तुम्ही टेन्शन नका घेऊ. तुमच्यासाठी फॉर्मची लिंक त्यांना ओपन करावी लागेल, कारण की डिप्लोमा बेसवर आहे. आता तुम्ही इलिजिबल नाही, तो विषय तुमचा संपला. दुसरा, अभ्यास काय करायचा? तर अभ्यास तुम्ही या पूर्व परीक्षेसारखा करायचा. या एमपीएससीची जी गट क ची पूर्व परीक्षा ना मित्रांनो, तर त्याच्यासारखाच तुम्ही अभ्यास करा. जसं की 100 प्रश्न, 100 गुण, पदवी लेवल दर्जा, मराठी इंग्रजी 1 तास आणि एमसीक्यू पॅटर्न जो आहे तर तो असणार आहे. लक्षात घ्या कोणते कोणते विषय अभ्यासायचे ते आत्ताच लक्षात घ्या. पहिला विषय तुम्हाला अभ्यासाचा इतिहास, फक्त आधुनिक भारताचा आणि महाराष्ट्राचा.
प्राचीन मध्ययुगीन इतिहास अभ्यासाचा नाही. जो मागच्या कृषी सेवकला आपण प्राचीन मध्ययुगीन अभ्यासत होतो जीके जीएस मध्ये, तो अभ्यासण्याची आता गरज नाही. फक्त आपल्याला आधुनिक भारताचा इतिहास करायचा आहे. पुढचा आहे भूगोल. भूगोलामध्ये बघा महाराष्ट्राच्या भूगोलावर 80% प्रश्न येतात मित्रांनो. 80% प्रश्न हे फक्त महाराष्ट्राच्या भूगोलावर येतात. इतिहासावर 10 प्रश्न येतात आणि याच्यावर 10 प्रश्न येतात. भूगोलावर 10 प्रश्न येतात आणि त्याच्यापैकी 8 एक प्रश्न तर महाराष्ट्राच्या भूगोलावरच राहतात. उरलेले भारताच्या भूगोलावर प्रश्न आपल्याला इथं पाहायला मिळतात. पुढचा विषय असतो अर्थव्यवस्था. याच्यावर 15 प्रश्न येतात. किमान किती? 15 प्रश्न येतात. कन्सेप्च्युअल सब्जेक्ट आहे, छान सब्जेक्ट आहे. चालू घडामोडी याच्यावर 15 प्रश्न येतात मित्रांनो. राज्यशास्त्र 15 प्रश्न, विज्ञान 15 प्रश्न, अंकगणित 10 प्रश्न आणि रिझनिंग 10 प्रश्न. तुम्ही जर पाहिलंय हेच 20 गुणांसाठी अंकगणित बुद्धिमत्ता. पूर्व परीक्षेला आता सध्यासाठी तुम्ही मराठी इंग्रजीचा अभ्यास नाही केला तरी चालेल, कारण की सध्या पूर्व परीक्षेला मराठी इंग्रजी नसतं आणि कृषी सेवकसाठी पण पूर्व परीक्षा अशाच पद्धतीची असण्याची दाट शक्यता आहे. तुम्हाला आता काय करायचं मित्रांनो, तुम्हाला याच्यानुसार अभ्यास करायचा आहे. ओके. आणि तुम्हालाही वाटत असेल की याच्यानुसार मी अभ्यास करू शकतो, तर त्याच्यासाठी आपली तलाठीची बॅच तर आहेच. तर तुम्ही जर ती बॅच जॉईन केली तरी त्या बॅचच्या माध्यमातून तुमचे आता मी जे सगळे सब्जेक्ट दाखवले ते सगळे सब्जेक्ट कव्हर होणार आहेत. सध्या कमी फीज मध्ये तुम्हाला पूर्ण पूर्व परीक्षा जी आहे तर ते मिळते. आणि लक्षात घ्या, माझं तुम्हाला कळकळीची काय विनंती मित्रांनो, तुम्हाला काय निगेटिव्ह कमेंट्स करायचे असतील, इट्स ओपन टू यू ऑल. बट मित्रांनो, ज्या पद्धतीने तलाठीचा धक्का तंत्र आला बघा, तलाठी तुम्हाला माहित होती का, मला माहित होती का, कोणालाच माहित नव्हती. आपण फक्त प्रिडिक्ट करत होतो येणार आहे. अचानक आली मित्रांनो, 1 डे मध्ये डायरेक्ट येऊन लागली. त्याच पद्धतीने कृषी सेवकची जाहिरात 1 डे पण लागणार नाही मित्रांनो सरकारला टाकायला. म्हणून तुम्ही गाफील राहू नका. माझं हेच मत आहे की तुम्ही अभ्यासाला लागून द्या. बॅच नका जॉईन करू वाटलंच तुम्हाला, जर तुमचा सेल्फ स्टडी असेल. पण ह्या पॅटर्नने तुमचा अभ्यास सुरू करा. आणि ज्यांना वाटतं की माझं हा पॅटर्न नवीन आहे, हा पॅटर्नचा मी अभ्यास केला नाही, तर ती सर्व उमेदवार ही जी तलाठीची बॅच आहे तर ती जॉईन करू शकतात. त्याच्या माध्यमातून तुमची तयारी होईल. कृषी डिप्लोमा वाल्यांना तर संधी आहेतच तलाठीची, तर ते तर बॅच आपली जॉईन करणारच आहेत, कारण की महाराष्ट्रात सर्वाधिक जास्त तलाठी या टीमने जे आहेत तर ते आतापर्यंत दिलेले आहेत. तरी अशा पद्धतीने आता लक्षात घ्या, माझं काय म्हणणं आहे की जो डिप्लोमावाला आहे त्याने आता शांत न बसता त्याने गट क ची जो काही परीक्षा पॅटर्न आहे, एक्झाम पॅटर्न आहे, तर त्याच्यानुसार त्याने तयारी जी आहे तर ती सुरू करून द्यायची. आतानुसार तुम्ही अभ्यासाला सुरुवात करा. भविष्यात तुमचं जर ऍड झालं तर 25 ऑक्टोबरला तुमची पण परीक्षा येऊ शकते. म्हणून डायरेक्टली 25 ऑक्टोबरच्या हिशोबानुसार एकदम तयारीला जे आहे तर ते लागून जा. पदवीधर उमेदवारांना तर काही टेन्शन नाही, त्यांचं तर काम होतच आहे. इथं डिप्लोमावाल्या उमेदवारांना माझी ही जी आहे तर ती विनंती असेल मित्रांनो, तलाठीची ज्या पद्धतीने एकदम धक्का तंत्रप्रमाणे आली त्याच पद्धतीने कृषी सेवकची कधीही कुठेही जाहिरात येऊ शकते. म्हणून ह्या पद्धतीने तुम्ही तुमची तयारी जी आहे तर ती ठेवली पाहिजे. बाकी तुमचा निर्णय मित्रांनो, कारण की अशा पद्धतीच्या जाहिराती खूप वर्षानंतर येतात, खूप मोठी संधी असते, आपला अभ्यास कमी पडतो, त्याच्यामुळे आपण परीक्षेत जे आहेत थोड्याशा मार्कांनी राहून जातो. हे तुमच्या सोबत होऊ नये म्हणून हा एक माझा अवेअरनेस देण्याचा एक छोटासा प्रयत्न होता. हा प्रयत्न कसा वाटला नक्की कळवा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.